जिथे प्रेम असतं तिथे भांडण असतं असं म्हणतात, पण मग जिथे भांडण असतं तिथे प्रेम नसतं का? असं कसं नसतं? मला तर वाटतं नवरा बायकोच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेम असतं, फक्त त्यांना ते जाणवत नाही. कधी कधी आपण किती एकमेकांच्या मदतीचे आहोत हे समजणं जास्त महत्वाचं ठरतं, तर कधी कधी आपण एकमेकांचे कुणीच नाही हे समजणं जास्त महत्वाचं ठरतं. तुम्हाला समजत नाहीये ना मी काय म्हणतोय ते? अरे तेच तर जाणून घेऊया ना आजच्या भागात. कॉटन किंग मधु इथे आणि चंद्र तिथेच्या या भागात आपण बघणार आहोत एक वेगळा मधुचंद्र, हर्षदा खानविलकर आणि राजन भिसे यांच्या सोबत. डिअर डायरी, गेल्या काही दिवसात माझ्या आयुष्यात खूप चित्रविचित्र घटना घडल्या, म्हणून मी डायरी लिहू नाही शकले. हा किस्सा माझ्या आयुष्यातली सगळ्यात विचित्र घटना आहे. कदाचित इतर कोणाच्याही आयुष्यात असं काहीच घडलं नसेल. हा किस्सा आहे माझ्या आई बाबांच्या सेकंड हनीमूनचा, जिथे जाऊन पहिल्यांदाच ते एकमेकांना एका वेगळ्या रूपात सापडले. एक तर मी तुला माझ्या कामात कधीच मदत करायला सांगत नाही, पण नंतर रडत कोण बसतं? मला मदत करू का असं विचारलं सुद्धा नाही. एक्सक्यूज मी. काय चाललंय हे सगळं? केक नाहीये तर बर्थडे तरी कसा सेलिब्रेट करणार आहात? यांना थांबून पण आता काही फायदा नाहीये. प्लीज तुम्ही निघा आता, निघा. अरे तुम्हाला माहिती तुमचा प्रॉब्लेम काय आहे? काय? तुम्ही, तुमच्यामुळे आज माझा बर्थडे खराब झालाय. शी, माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात खराब बर्थडे होता. शी. प्रेमविवाह झालाय ना तुमचा? लग्न झाल्याबरोबर प्रेम संपलं तुमचं? सारखी आपली भांडणं 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 कंटाळा आलाय. चालू दे मस्त एकदम. आजी, त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकला ना तरच खाणं जातं मला. बघितलं, एवढ्या थराला गेलेत गोष्टी. अरे आता तरी आवरा, नाही तर पोरांचं नुकसान करून बसाल. मी तुम्हाला माफ केलंय असं तुम्ही समजू शकता, पण मी तुम्हाला माफ करेन फक्त एकाच अटीवर. हे बघ अंजू, तुला काही गिफ्ट हवंय का? मला आत्ता सांग, संध्याकाळी येताना घेऊन येतो. प्रॉमिस. तुम्ही दोघांनी सेकंड हनीमूनला जायचं. ओके. काय? तुम्ही सतत का पळताय? एकमेकांना द्यायला तुमच्याकडे वेळ पण नाहीये, एकमेकांची धड बोलायला वेळ नाहीये. आता याच्यावर फक्त एकच उपाय आहे. तुम्ही दोघं सेकंड हनीमूनला जायचं आणि तो साजरा करून यायचा. पण आता मला सांगा, वेळ आहे का आमच्याकडे? आता गेल्या काही वर्षात आपण असं एकत्र कुठे जाऊ शकलोय का? देयर इज नो टाइम. तुम्ही दोघं एकत्र फिरायला गेलंच पाहिजे, नाहीतर मी बोलणार नाही तुमच्याशी. ठीक आहे, रजा मिळाल्यानंतर मग जाऊ. हा, चलो बाय. रजा मिळाली तर नक्की जाणार? नक्की जाणार बेटा. ठीक आहे, मग आता बॅगा भरा, कारण मी सगळी अरेंजमेंट केली आणि आता तुम्ही जाताय तुमच्या सेकंड हनीमूनला. काय? मी अरुण देसाई, माझ्या नावाचं बुकिंग. येस, तुमच्या नावाचं स्पेशल बुकिंग आहे सर, हनीमून स्वीट मध्ये. वेलकम फॉर द हनीमून. चावी द्या ना पटकन रूमची. आम्ही काय ते हनीमून साठी आलोय का? मग कशाला आलात तुम्ही? काही कामासाठी आलात का? किती चौकशा करते ही बाई. ठीक आहे चावी. थँक्यू. वेलकम. शिट, इथे येऊन असं भांडायला नको हो, पण हे तिला कळायला नको. एवढ्याच्या फालतू गोष्टीसाठी इतकं टोकाला जायची काय गरज होती? नको त्या विषयावर भांडते मी नेहमी. मागावी का माफी? हे आपण खरं तर या जागी या आधी यायला हवं होतं नाही? ट्रू. म्हणजे लक्षात आलंय का, इथे आल्यापासून ना आपण खूप कमी वेळा भांडलो. संध्या, मला सतत असं वाटतं की कोणीतरी ना आपल्यावरती पाळत ठेवू नये. कोणतरी ना असं बघतोय आपल्याकडे. अरे अरुण, मी आहे ना इथे, तू माझ्याकडे बघ. येस, आपलं टार्गेट पूर्ण झालं. अगं त्यांची भांडणं मिटवण्यासाठी तू काय जे आयडिया केल्यास ना त्या मात्र अगदी सॉलिड होत्या. गेले 2 दिवस मी जेवलो नाहीये. आता जो त्यांचं भांडण बघत खाण्याची सवय आहे ना ती सोडून दे बाळा, नाहीतर कायमचा उपाशी राहशील. मी भेटले तुम्हाला. तुम्ही माझ्या बाबांना पाहिलं असेल. तू नीट बघ त्याच्याकडे, तू पण ओळखतोस त्याला. बघू चेहरा कर, इकडे बघू. अगं हा तो यांनी आपलं लग्न लावून दिलं होतं. येस. वेटर कधी झालं? काय हो,
अहो मग वेटरचं काम का करता इथे? का हल्ली काय पूजेची लग्नाची वगैरे काय कामं येत नाहीत वाटतं? अहो काय झालं, मळमळत आहे का तुम्हाला? मळमळत नाही हो, तळमळत आहे इथे मनात. प्रायश्चित्ताची आग भडकली आहे साहेब, माफ करा मला. अरे अरे माफ करा. पाया कसले पडला तुम्ही? अगं काय आई मला गं. नाही. नाही हो, मी पंडितजी नाही, मी फ्रॉड आहे. मी फसवलं तुम्हाला, मी चुकलो. मी पूर्वी ठग होतो, भट बोलून लोकांना ठगायचो. माफ करा सर, अरे, अरे, माफ अरे. करा. अहो सारखं सारखं पाया नका हो पडू. मी माफ केलं तुम्हाला, बस. माफ केलं, खरंच मला माफ केलं. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आता मी ताठ मानेने या समाजात वावरू शकेन सर. सॉरी सॉरी. अरुण, तुझ्या लक्षात येतंय का आपलं लग्न झालेलं नाहीये? अगं हे काय बोलतेस तू? कोर्टाचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, दोघांची नाव आहेत, आपली सह्या केलेल्या आहेत साक्षीदारांनी त्याची. यू डोंट गेट इट. जर या वेटरनी आपलं लग्न लावलं असेल तर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न झालेलं नाहीये. वी आर नॉट मॅरिड. गॉड, आय डोंट बिलीव्ह दिस. म्हणजे ज्या माणसाबरोबर मी इतकी वर्ष संसार करत होते तो माझा नवरा नाहीच आहे. काय बोलतेस तू? डोकं फिरलंय का तुझं? माझं डोकं फिरलंय. तुझ्या लक्षात येते का तो काय बोलून गेला ते? इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि आज तुम्हाला सांगतेस की आपलं लग्न झालेलं नाहीये. अरे, तो माणूस सांगून गेलाय देवा ब्राह्मणांसमोर आपलं लग्न झालेलंच नाहीये. हिज अ फ्रॉड. अगं काय बोलतेस तू? डोकं फिरलंय का तुझं? अरुण, तुला कळत कसं नाहीये? मी जे बोलते ते करेक्ट बोलते. अगं इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, आता इतक्या वर्षांनंतर तुम्हाला हे अरे, सांगणार पण आहे की आपल्या आपण देवा काय ब्राह्मणांच्या नवरा? साक्षीने लग्न. आता कशासाठी भांडताय तुम्ही? याला विचार. हिला समजावून सांग जरा की हॅलो, तुम्ही लोक काय करता इथे?